नमस्कार. आज आपण कांद्याचा खमंग आणि टेस्टी असा पराठा बनवणार आहोत. ही खूपच सोपी रेसिपी आहे, पण जेव्हा तुम्ही हा पराठा बनवून खाल तेव्हा तुम्हाला खूपच वेगळं काहीतरी खाल्ल्यासारखं वाटेल. तर तुम्ही सुद्धा असा खमंग पराठा नक्की ट्राय करा. हा पराठा तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर या कांद्याचा वेगळा असा पराठा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पीठ मळावं लागेल आणि या पिठामध्ये वेगळं काहीतरी पाहिजे. तर चला आज मी हे सुरुवातीला दाखवणार आहे. तर इथे मी कांद्याचा पराठा बनवण्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतले. थोडंसं मीठ घालायचे. आता यामध्ये घी न घालता 2 लहान चमचे तेल घालायचे. या तेलामध्ये पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता या पिठामध्ये जसे पाणी लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचे. हे पीठ मळताना थोडंसं नरमच मळायचं आहे, जास्त हार्ड नाही मळायचं आहे. जेव्हा पण आपल्याला स्टफ पराठा बनवायचा असेल तेव्हा पीठ हे सॉफ्टच मळायचं आहे. जर का पीठ कडक मळलं तर जी स्टफिंग आहे ती रोल करताना बाहेर येईल. तर हे पीठ अशा प्रकारे चांगलं मळून घेतले. आता या मळलेल्या पिठाचा चांगला गोळा करून 10 मिनिटासाठी झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचे. आता आपण पराठ्यामधली स्टफिंग तयार करूया. तर यासाठी मी सर्व वस्तू कट करून ठेवल्या आहेत. इथे मी 2 कांदे उभे असे पातळ चिरून घेतलेत आणि याचे प्रत्येक पीसेस वेगळे असे करून घ्यायचे. तर सुरुवातीला कांद्यामध्ये ही कट केलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊया. या पराठ्यामध्ये तिखट हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता. इथे मी 1 चमचा रेड चिली पावडर घातली, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, भाजलेली जिरा पावडर पाव चमच, अर्धा चमच चाट मसाला, ओवासुद्धा अर्धा चमचा घालून चवीनुसार मीठ घालायचे. वरून काश्मीरी चिली पावडर पाव चमचा घालायचे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्ही यामध्ये चाट मसाला न वापरता आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता. इथे आपला मस्त असा चटपटीत कांदा मसाला बनवून तयार झाला आहे. आता या मसाल्याला आपण पराठ्यामध्ये वापरूयात. सुरुवातीला जे पीठ मळून ठेवलं होतं ते पुन्हा अजून चांगलं मळून घेऊया आणि त्याचे एकसारखे असे गोळे बनवूयात. तर हे गोळे मिडियम साईजचे बनवायचे. 2 कप पिठापासून 4 ते 5 गोळे बनतात. आता इथे त्यातला एक गोळा घेऊन तो लाटून घ्यायचा आहे. त्या पिठाच्या गोळ्याला सुकं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि याची एक चपाती बनवून घ्यायची आहे. ही चपाती जास्त पातळ न करता थोडी जाडच लाटून घ्यायची आहे. तर ही अशा प्रकारे चपाती लाटल्यावर त्यावर थोडं तेल असं स्प्रेड करून घ्यायचे. हा पराठा बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. लगेचच कांदा कट करून पीठ मळून हा पराठा बनवून तयार करू शकतो. आता यावर कांदा मसाला स्प्रेड करून घेऊया. कांदा मसाला हा चपातीच्या काठापर्यंत न नेता जरा आतल्या साईडला स्प्रेड करायचा आहे. त्यामुळे चपातीचा रोल हा चांगला व्यवस्थित येईल. आता या चपातीला काठापासून रोल करायचं आहे. रोल करताना थोडं घट्ट रोल करायचं आहे. त्यामुळे कांदा मसाला बाहेर येणार नाही. हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि चांगलं दोन्ही साईडला पॅक करायचं आहे आणि गोल अशी गुंडाळी करून शेवटचं टोक हे वरच्या बाजूस दाबून घ्यायचं आहे, म्हणजे स्टफिंग बाहेर येत नाही. आता पुन्हा गव्हाचं पीठ लावून हाताने थोडं प्रेस करायचं आहे. आता लाटण्याच्या सहाय्याने पुन्हा थोडं स्प्रेड करूयात. तर हा पराठा थोडा जाडच ठेवायचा आहे. तर असा हा कांद्याचा चटपटीत पराठा बनवून तयार होतो. तर आता आपण याला शेकून घेऊया. तर इथे मी गॅसच्या मिडियम फ्लेमवर पॅन ठेवला आहे. आता मी या पॅनवर दोन्ही बाजूने पराठ्याला चांगले तेल लावून शेकून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा लावू शकता. हा पराठा तुम्ही असाच खाल्ला तरी तो खूप टेस्टी लागतो. पण जर का तुम्हाला दही किंवा चटणीबरोबर खायचं असेल तर तुम्ही त्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर असा आपला मस्त टेस्टी असा कांद्याचा मसालेदार पराठा बनवून तयार झालेला आहे. हा पराठा फक्त नाश्त्यालाच नाही तर तुम्ही जेवताना सुद्धा खाऊ शकता. आता मी यातला एक पराठा तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे तुम्हाला कांदा आतमध्ये स्टफ केला आहे तो अशा प्रकारे दिसेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.